नांदणी गावातील श्री जीनसेन मठामधील माधुरी हत्तीला जामनगर गुजरात येथील वनतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजाने मोठा संताप व्यक्त केलाय। या विरोधात तीव्र आंदोलन छेडला असून रिलायन्स कंपनीच्या पोस्टरला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला। तसेच उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला। नांदणीच्या माधुरी हत्तीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे। अशातच वनताराने माधुरीचे स्वागताचे सोशल मीडियावरती काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते, ते आता व्हायरल होत आहे। त्यावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला असून प्रश्न उपस्थित केलेत। माधुरीचा वनतारामधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये माधुरीच्या पायाला काहीतरी लागल्याचं दिसतंय असं नेटकरी म्हणत आहेत। माधुरीच्या पायाला काय झालं? माधुरीच्या मागच्या पायाला काहीतरी पट्टी लावल्यासारखं त्या वनताराच्या व्हिडिओमधून दिसून येत आहे। त्या व्हिडिओवरती अनेकांनी कमेंट करत तिला पहिल्याच दिवशी दुखापत झाली, तिची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही। जो व्यक्ती त्या व्हिडिओमध्ये दिसतोय त्याने माधुरीला चिमटीमध्ये पकडलंय, अशा प्रकारच्या कमेंट आता तिच्या व्हिडिओवरती येऊ लागल्या। माधुरी वनतारामध्ये पोहोचताच तिचा हा पहिलाच फोटो समोर आलाय आणि त्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटलंय की पेटावाल्यांनो, आता तुम्हाला दिसत नाही का आमच्या माधुरीला त्या माणसानं कसं हाताच्या चिमटीनं पकडलंय? हीच काळजी आहे का की त्या वनताराची? तर बाकीट कमेंट मध्येही माधुरीच्या पायाला काय झालं, खूप वाईट झालंय, ती जिथली आहे तिथंच तिला ठेवायला हवं होतं असं काहींनी म्हटलंय। एक तो फोटो सोडला तर बाकी फोटो किंवा व्हिडिओमध्ये माधुरीचा तो पाय लपवला असल्याचंही नेटकर यांनी म्हटलंय। त्याचबरोबर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण दिसत आहे आणि सगळेजण आता जिओचे कार्ड पोर्ट करत आहेत असं या व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे। सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे।